राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, रोज सकाळीच 7:30 वाजता आपला व्हिडिओ येतात आणि आमचे मित्र वाट पाहतात आमच्या व्हिडिओची। तर आज थोडा उशीर झाला, त्याबद्दल आमच्या सगळ्या मित्रांना माफी मागतो। तर चला मित्रांनो, आज आपण मस्तपैकी तुरीच्या ओल्या शेंगाची आमटी आणि तोंडीला मेथीची भाजी बनवणार आहेत। तर आमच्या पद्धतीनं, आमच्या गावरान पद्धतीनं कशी बनवतोय ना, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर दोस्तांनो, आता आपण आहे ना ह्या तुरीच्या ओल्या शेंगा सोलायला घेतल्यात। ह्या आपल्याला एका मित्राकडून भेटल्या होत्या आणि मग याची आता आपल्याला आमटी बनवायची आहे। तर बाकीचं दाणं आपण सोलत आता हे पहा, आणि बाकीचं सोलायचं आहे ती। मग घेऊ सोलून आता या शेंगा, आणि इकडं मेथीची भाजी खुडायचं काम चालू आहे। मग ह्या आमटी बरोबर आहे ना मित्रांनो, आज आपल्याला मस्तपैकी तोंडी लावाय मेथीची भाजी बनवायची आहे। आमचं एक सर मला नेहमी फोन करून सांगायचं का मेथीच्या भाजीचा व्हिडिओ बनवा। तर मेथीची भाजी आज आपण आमटीबरोबर सुकी बनवणार आहेत। एक दिवस रसाई बनवून दाखील मेथीच्या भाजीचा, मेथवणी। आणि मग दोस्तांनो, चला आता भाजी खुडून झाली, या शेंगा सोलून झाल्या। आता रामदाची आहे इकडं मिरच्या घेते। तर आपल्याला ह्या आमटीसाठी आहे ना मिरची लागेल, हिरवी मिरची। तर चला, ह्या आपल्या चिड्या आहेत ती, आणि कोथिंबीर, ही कोथिंबीरसुद्धा आपल्या मिरच्यांमध्ये, ह्या पहा हिरव्या मिरच्या, आणि ही कोथिंबीर आहे पहा। मग ही कोथिंबीर खुडले आणि हिरव्या मिरच्या द्या मस्तपैकी आता खुडून। आणि मग दोस्तांनो, आता स्वयंपाकाची तयारी झाली। तर आमदाची आहे चालेल लाकडं घेऊन घरामध्ये। आता आपल्याला आमटी करायची ना। तर आता दिवस तर थंडीचे सगळ्यांनी माहिती आहे मित्रांनो, या थंडीच्या दिवसातच या मस्त तुरीच्या शेंगा लागत आहे ती। आता भात शिजतोय, जवळजवळ तो पूर्ण शिजत आला आहे। मग भात शिजून झाला का मग आपण पुढच्या स्वयंपाकाला सुरुवात करणार आहेत। आता शेंगा सोलले होते आपण, शेंगदाणा ठोकायचं काम चालू आहे। हिरवी मिरची आणि शेंगदाणा एकत्र ठोकून घ्यायचे त्याच्यामध्ये या खलबत्त्यात, मेथीच्या भाजीसाठी। आपण आमटीसाठी नाही वापरणार ते। आता हे दाणं मस्तपैकी आपण सोलून घेतलं, हे पहा। आता इकडं मेथीची भाजी आधी घालून देणार आहेत आपण इकडं, आणि मग हे सगळं करणार आहे ती। तर मग आता हे दाणं सोलून झालं तर या आमटीसाठी साहित्य पहा, हिरवी मिरची, कोथिंबीर, खोबरा, लसूण आहे, हा पहा खोबरा, मग लसूण आहे। तर एवढं साहित्य आपण घेतलं आहे। तसा जिरा आहे आपल्याकडं, पण तो आपण फोडणीला वापरणार आहेत, फोडणीसाठी। तर मग आता कढई ठेवली चुलीवर। तर मग आता आपण आहे ना या सगळा ज्या साहित्य घेतलं आहे ना, ह्या तळून घेणार आहेत आपण। चला, थोडा 1 चमच्याभर तेल टाकून घेऊ आपण, आणि मग मस्तपैकी त्या तळून घेऊ याच्यात। आता ह्या लसूण आहे, लसूण आणि हिरवी मिरची। आता लसूण हिरवी मिरची या सुरुवातीला आपण तळून घेणार आहे ती। खोबरा नंतर तळू थोडासा। चला, मस्तपैकी अशा तळून घ्यायचा लसूण हिरवी मिरची आपली एकत्र आता। आणि हे दाणे आहेत ना मित्रांनो, हे तुरीचं, हे सुद्धा आपण आता याच्यात तळून घेणार आहे ती। आता हे दाणं, हिरवी मिरची, लसूण आपण याच्यात तळायचे एकत्र। मग आपण ह्या खोबरं आहे ना, ह्या याच्यात नंतर तळणार आहे। ह्या पहा मस्तपैकी असं तळून घ्यायचं। आता चालाय तळायचं काम। आणि दोस्तों, आता ह्या पहा ही कोथिंबीर नाही तळली तरी चालत आहे, ते आपण वाटूनच घेणार वाटणामध्ये। आता खोबरा थोडासा टाकून घेऊ याच्यात तळायला आपण। हे पहा खोबरा नंतर, कारण आधी तळला ना त्या जळत आहे मित्रांनो, मग त्याच्यामुळं ह्या नंतर टाकायला लागत आहे। हे आपल्या गावरान पद्धतीनं मस्तपैकी तुरीची आमटी आज आम्ही आपल्याला बनवून दाखवणार आहे ती। तर चला, आता एवढं साहित्य आता आपला जवळजवळ तळून होता आलाय, पूर्ण तळलाय। तर आता ह्या उतरून घेऊ आपण, याचा आपल्याला एकत्र पाठीवर वाटण करायचे दोस्तांनो।
तर आता एवढा मस्त असा याची तळून आता एकदम खमंग असा वास येतो मित्रांनो, सुवास मस्त. आता ह्या आपण आपल्या पाठीवर वाट्या नेणार आहेत ह्या सगळा एकत्र. तर चला आता आहे ना मित्रांनो, आपण ह्या तोपर्यंत आहे ना मेथीची भाजी घालून घेऊ. आता हे पहा मेथीची भाजी कुठली होती ही मस्त धुवून घेऊ, कारण फवारणी करेल राहते, मावा वगैरे पडते ना, मग धुवून घेऊ मित्रांनो. ही मस्तपैकी आता धुवायचं काम चालाय. तिकडं वाटण नव्हतं तोपर्यंत आपली भाजी शिजून जाईल, चूल रिकामीच आहे ना. मग चला आता भाजी घालायचं काम. आजचा जेवणाचा आपला हा मेनू मेथीची भाजी आणि मस्तपैकी तुरीची आमटी. तर चला आता भाजी देऊ चुलीवर ठेवून मित्रांनो. आता मित्रांनो ही कृती रामदाची आई करते, मी फक्त आपल्याला सांगतोय. आता शेंगदाणा आणि मिरच्या आपण एकत्र ज्या ठोकल्या होत्या खलबत्त्यात कुठल्या होत्या बारीक केलता, त्या बारीक कुठे ना त्याच्यात टाकून देऊ आणि मस्तपैकी आता याच्यावर झाकण ठेवून देऊ. मेथीची भाजी शिजायला मित्रांनो टाईम नाही लागत नाही का. आता त्याच्यात थोडासा मीठ टाकायचा, बारीक मीठ टाकून देऊ. आता मीठ तर प्रत्येकच वस्तूमध्ये आवश्यक आहे मित्रांनो नाही का. बारीक मीठ टाकू आपण. तर आता या जे साहित्य घेतलं ना आपण, याचं आता आपण पाठीवर वाटण करणार आहे. पहा आता पाठा धुवून घेऊ. याच्यावर आपण मसालाच वाटेल राहतात, पण मग प्रत्येक वेळेस धुवूनच घ्यायचा मित्रांनो. या पहा शेंगदाणं काही वाटेल राहते ना, मग प्रत्येक वेळेस असाच धुवून घ्यायला लागत आहे. धुवून स्वच्छता ही महत्त्वाची मित्रांनो नाही का. तर चला आता या ज्या साहित्य एवढा मिरची, लसूण, तुरीचे दाणे, खोबरा एवढा आपण एकत्र वाटून घेणार आहे. ती शक्यतो ना मित्रांनो खोबरा साईडला काढून ठेवायचा, कारण याच्यामध्ये खोबरा पटकन वाटत नाही. खोबरा नंतर आपण वाटू, हे वाटण झाली हो पूर्ण. आणि लय बारीक वाटण नाही केलं ना तरी चालतं मित्रांनो. एकदम असा मीडियम दर्जा थोर एकदम असा. तर चला आपला या गावरान पाठीवर वाटायचं काम मित्रांनो. आपण मिक्सरमध्ये केला तरी चालेल, आपल्याकडे पाटा नसलं ना तरी चालेल मित्रांनो, मिक्सरमध्ये चालेल. आता ही भाजी आपली झाकून ठेवली, मस्त एकदा हलवून देऊ. एकदा हलवून देऊ मित्रांनो, कारण जळून यायची काळजी घ्यायला लागते ना. जवळजवळ भाजी आपली शिजत आली, तिकडं आपला वाटण चालू येते पाठीवर. तर काय काय साहित्य घेतला हे मी आपल्याला सांगितलंच मित्रांनो. हे पहा मस्तपैकी आपला ह्या पाठीवरचा वाटण चालू आहेच. त्या जवळजवळ पूर्ण होत आला आहे आता पाठीवरचा वाटण आपला. तुरीचे दाणे, लसूण या सगळ्या एकत्र आपण वाटलाय. आता हे खोबरे, सुका खोबरा मित्रांनो, खोबरीची वाटी, तो आता आपण याच्यानंतर वाटून घेणार एकदम बारीक. ह्या आपण किसणीवर किसून घेतला तरी चालेल, पण आपल्याकडे किसणी नव्हती मित्रांनो, मग आपण पाठीवरच वाटितोय. हे पहा आता मस्त वाटून घ्यायचा पाठीवर. तर हा आपला अशा प्रकारचा हा गावरान बेत चालू आहे मित्रांनो. चला आता आपला खोबरा पण वाटून होता आला, एकदम बारीक झालाय. आता मेथीची भाजी उतरून ठेवू आपण, ही पूर्ण शिजून गेले. आणि ह्या पावा आपला वाटण मित्रांनो, लसूण, हिरवी मिरची, खोबरा आणि तुरीचे दाणे, ओलं दाणे मित्रांनो तुरीचं. तर मस्तपैकी ह्या वाटण तयार आहे आपला. आता आपल्याली ही आमटी बनवायची आहे. तर आता एक आपण कढई घेतली, त्याच्यामध्ये 1 चमचाभर आपण तेल टाकून घेऊ. सगळा साहित्य आपण तळून घेतलाच होता. मस्त आता आपण याच्यात तेल टाकून घेऊ. आणि फोडणीसाठी आपल्याकडं साहित्य उपलब्ध आहे. कांदा, लसूण मसाले, हळद आहे, जिरा आहे आपल्याकडं मित्रांनो. तर आता हे पहा जिऱ्याची पुडी आणली होती आपण दुकानामधून. त्या जिरे फोडणीसाठी आता आपण जिरा टाकू. चला तेल तापला आपला, फोडणीसाठी आपण ह्या जिरा टाकून घेऊ. आणि त्याच्यानंतर मग आपण हळद टाकणार आहे.
लाल तिखट नाही टाकणार मित्रांनो, आपण हा कांदा लसूण मसाला टाकणार आहेत, कारण आपण हिरवी मिरची वाटले त्या वाटणामध्येच आहे. मग लाल तिखट नाही टाकायचं, हा कांदा लसूण मसाला कांदा नसल्यामुळं. मग चला यांची पेस्ट करून घेऊ आपण. आणि ह्या वाटण आता आपण याच्यामध्ये फोडणी झाली याच्यात टाकून देऊ मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल का आम्ही काय काय कृती केली ती. आणि आपण एखादा अशीच बनत असतील, सगळी का अशीच बनत असतील असा मला वाटतं मित्रांनो. पण ज्याची त्याची पद्धत वेगळी राहते कधी कधी, नाही का. काही साहित्य आपल्याकडे उपलब्ध राहतं, काही नाही. आता कोथिंबीर ते काय आपण फोडणीसाठी नाही वापरला, कारण त्या सगळं एकत्र आपण वाटण करून गेले. लसूण त्या आपण फक्त मसाल्यांचा पेस्ट बनवली. इकडं जिरा टाकला आणि कांदा लसूण मसाला त्या वापरला. तर चला लागलं एवढं आपल्याला पाणी घ्यायचा आणि आपल्या आमटी थोड्याच वेळात आता लगेच शिजल. हे पहा उकळी येत आली आमटीला. एक 10-15 मिनटात आपली आमटी तयार होणार आहे मित्रांनो खाण्यासाठी. तर मस्त जाळ चुलीवरची आमटी आपण बनवली मित्रांनो. पाट्यावरच्या वाटणामध्ये आपण मिक्सरमध्ये वाटण केला तरी चालेल मित्रांनो. प्रत्येक ठिकाणी पाटा उपलब्ध नाही राहत. तर दोस्तांनो आज आपण मस्तपैकी ही तुरीच्या ओल्या दाण्यांची आमटी बनवली. आमच्या पद्धतीनं, आमच्या गावरान पद्धतीनं आम्ही कशी बनवतोय आम्ही बनवून दाखवली मित्रांनो. आणि मस्तपैकी तोंडी लावायला मेथीची भाजी. तर आमच्या एक सरांची बरेच वेळेस कमेंट असायची का मेथीची भाजी बनवा, मेथीची भाजी बनवा. तर ती पण बनवली मित्रांनो. पण मेथीची भाजी अजूनही आपण वेगळ्या पद्धतीनं बनवणार, रस्सा मेथवणी ते बनवणार आहेत मित्रांनो. तो व्हिडिओ दाखवणार आहेत. तर अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ मित्रांनो. आपली आमटी पण शिजली मस्तपैकी, आता जेवणाची तयारी आहे. तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि आमचे व्हिडिओ इतरांनाही शेअर करीत चला. तर पुन्हा एकदा सगळ्यांनी मित्रांनो जय जवान जय किसान धन्यवाद करतो. जय महाराष्ट्र. भेटू उद्या सकाळी एका नवीन व्हिडिओमध्ये.